विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत लहान लहान वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहत आहोत. या अगोदर सुद्धा आपण आधुनिक भारताचे भाग 1, भाग 2, भाग 3 अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा आवश्यक पहा. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने आधुनिक भारतातील प्रबोधनाचं पर्व किंवा आधुनिक भारतातील प्रबोधनाची चळवळ, या आधुनिक भारताच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचंय सामाजिक व धार्मिक सुधारणा, म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा या संदर्भाने हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे बेसिक प्रश्न विचारले जातात आणि या बेसिक प्रश्नांवर आधारितच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये काढल्या जातात. म्हणून आपल्याला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण पाहूया की आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्रबोधनाचं पर्व काय होतं. म्हणजे प्रबोधनाच्या पर्वात जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये सर्वप्रथम आपण राजा राम मोहन रॉय यांचा उल्लेख करतो. राजा राम मोहन रॉय हे बंगालमधील होते. बंगालमधील हे जे काही राजा राम मोहन रॉय आहे त्यांचा कालावधी हा साधारणतः 1772 ते 1833 पर्यंतचा आहे. राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असंही म्हणतो. कधी कधी याच्यामध्ये वन लाईनर क्वेश्चन येतात. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात किंवा प्रबोधनाचे अग्रदूत, म्हणजे प्रबोधन ज्यानं सुरू केलं असं भारतामध्ये मानलं जातं, ते प्रबोधनाचे अग्रदूत म्हणजे सुद्धा आपण राजाराम मोहन रॉय यांना मानतो. त्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी 1817 मध्ये हिंदू कॉलेज स्थापन केलं. कोणत्या ठिकाणी स्थापन केलं तर ते कोलकात्याला स्थापन केलं. हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय यांनी केली 1817 मध्ये. 1822 मध्ये त्यांनी अँग्लो हिंदू स्कूल स्थापन केलं. अँग्लो हिंदू स्कूल कोलकात्याला. त्यानंतर 1826 मध्ये त्यांनी वेदांत कॉलेज स्थापन केलं. यावरील प्रश्न विचारले जातात. 1826 वेदांत कॉलेज कोणी स्थापन केलं तर वेदांत कॉलेज हे राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्याला स्थापन केलं. आत्मीय सभा कोणी स्थापन केली असाही प्रश्न विचारला जातो. तर 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना ही सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनीच केलेली आहे. त्यानंतर संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केलं तर हे सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेलं आहे. संवाद कौमुदी नावाचं एक पाक्षिक आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट 1828 ला राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाज स्थापन केला. ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली 20 ऑगस्ट 1828. आणि या ब्राह्मण समाजामध्ये ईश्वर हा एकच आहे. एकेश्वरवादाचा त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर मूर्तीपूजा निषिद्ध मानण्यात आली. अशा प्रकारचा हा ब्राह्मण समाज 20 ऑगस्ट 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्याला बंगालमध्ये स्थापन केला. त्यानंतर 1822 मध्ये मिरात उल अखबार नावाचं एक पर्शियन भाषेमधलं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. पर्शियन भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र जे आहे भारतातलं आधुनिक भारताच्या प्रबोधनाच्या चळवळीमधलं 1822 ला मिरात उल अखबार हे आहे. त्यानंतर त्यांनी वज्रसूची हे जे काही उपनिषद आहे या वज्रसूची नावाच्या उपनिषदाचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. म्हणजे वज्रसूची नावाच्या उपनिषदाचं भाषांतर कुणी केलेलं आहे ते सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे. राजाराम मोहन रॉय यांना आपण अजून एक मानवतावादी सुधारक या नावाने सुद्धा ओळखतो. त्याचं कारण म्हणजे 1829 ला लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी बंगाल प्रांतामध्ये सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या स्त्रीचा पती मरण पावला त्या स्त्रीला पतीच्या चितेवर स्वतःला जिवंत जाळावं लागायचं.
त्याला सती प्रथा असं म्हणतात. आणि या सती प्रथेचे जे काही तत्कालीन समाजसुधारक होते त्यांनी त्या सती प्रथेला विरोध केला. विशेष करून राजाराम मोहन रॉय यांनी सुद्धा पाठपुरावा केला त्याचा, की ही सती प्रथा बंगालमधून संपवा. आणि म्हणून या ठिकाणी 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बंदीचा कायदा केला, सती प्रतिबंधक कायदा 1829. आणि या सती प्रतिबंधक कायद्याला पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा राजाराम मोहन रॉय यांनी केलं. म्हणून आपण त्यांना मानवतावादी समाज सुधारक असं सुद्धा म्हणतो. त्यांनी मानवतावादाच्या दृष्टिकोनातून हे काम केलेलं आहे, सतीबंदी कायद्याचा पाठपुरावा. आता राजाराम मोहन रॉय यांना राजा ही जी काही पदवी आहे, ही राजा ही पदवी राजाराम मोहन रॉय यांना मुघल बादशाह जो होता त्याचं नाव आहे अकबर शहा, मुघल बादशाह अकबर शहा दुसरा. या मुघल बादशाह अकबर शहा दुसऱ्याने या बंगाल प्रांतातील राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. म्हणून आपण त्यांना राजा राम मोहन रॉय असं म्हणतो. आणि राजा ही पदवी कुणी दिली तर तो मुघलांचा बादशाह आहे अकबर शहा दुसरा याने दिली. आणि त्याने अजून एक राजाराम मोहन रॉय यांच्यावर जबाबदारी सोपवली, ती म्हणजे त्यांचं जे काही पेन्शन इंग्रजांनी बंद केलं. हे बंद केलेलं पेन्शन इंग्लंडमध्ये जाऊन सुरू करावं, यासाठी सुद्धा या अकबर शाह बादशहाने राजाराम मोहन रॉय यांना इंग्लंडला पाठवलं होतं. हाही संदर्भ लक्षात असू द्या. अशा प्रकारे या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर या सगळ्या बाबींमुळं राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक असं म्हणतात. कोणत्या संदर्भामध्ये? सामाजिक व धार्मिक सुधारणाच्या संदर्भामध्ये. आणि त्यांना प्रबोधनाचे अग्रदूत म्हणजे या देशामध्ये प्रबोधन जे सुरू झालं त्याचा अग्रदूत हे राजाराम मोहन रॉय यांना मानलं जातं. राजाराम मोहन रॉय यांच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती हे सुद्धा 1824 ते 1883 पर्यंत त्यांचा कालावधी आहे. त्यांचं नाव आहे, मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी. काही ठिकाणी करसनदास असे वडिलांचं नाव आहे. मूळशंकर करसनदास तिवारी किंवा मूळशंकर अंबाशंकर तिवारी असं त्यांचं मूळ नाव आहे. 10 एप्रिल 1875 ला त्यांनी आर्य समाज स्थापन केला. आर्य समाज. ब्राह्मो समाज कुणी स्थापन केला? राजाराम मोहन रॉय. आर्य समाज कुणी स्थापन केला? तर आर्य समाज हा स्थापन केला स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि तो कोणत्या ठिकाणी केला? तर मुंबईला केला. म्हणजे आर्य समाज मुंबईला स्थापन झाला आणि ब्राह्मो समाज हा कोलकात्याला स्थापन झालेला हा ब्राह्मो समाज. आर्य समाज 10 एप्रिल 1875. या आर्य समाजाचा एक ग्रंथ आहे तो म्हणजे सत्यार्थ प्रकाश. 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ रचला. त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश. आणि त्यांनी विशेष करून वेदांकडे परत चला, गो बॅक टू वेदास अशा प्रकारचं आवाहन लोकांना केलं. या आर्य समाजाचे जे कार्यकर्ते होते लाला हंसराज, या लाला हंसराजनी लाहोर या ठिकाणी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केलं. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज लाहोर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. त्या लाहोरला यांनी सुरू केलं. लाला हंसराज जे या आर्य समाजाचे एक कार्यकर्ते होते. त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव आहे गदाधर चट्टोपाध्याय आणि यांना आपण विवेकानंदांचे गुरु म्हणून ओळखतो. स्वामी विवेकानंदांचे गुरु जे कोलकात्याला दक्षिणेश्वरीच्या मंदिरामध्ये काली मातेचे भक्त होते. त्यांचं नाव आहे स्वामी रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांच्या नंतर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद 1863 ते 1902. त्यांचं मूळ नाव आहे नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी झालेल्या
सर्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं महत्व प्रतिपादित केलं की भारतामधला जो काही धर्म आहे किंवा भारतामधली जी काही संस्कृती आहे ही संस्कृती कशा प्रकारे श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं महत्व या ठिकाणी मांडण्याचं काम कोणी केले आहे? शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 स्वामी विवेकानंदांनी केले. स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 त्यांचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृती प्रत्यर्थ किंवा त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी रामकृष्ण परमहंस यांचं मिशन सुरू केलं, ज्याला आपण रामकृष्ण मिशन असं. रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते म्हणून त्यांनी गुरुचं मिशन सुरू केलेलं आहे, रामकृष्ण मिशन. 1897 स्वामी विवेकानंदांचा जो काही जन्मदिवस आहे तो आहे 12 जानेवारी आणि 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला. राष्ट्रीय युवक दिन हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे 12 जानेवारी, जो आपल्या देशामध्ये युवकांच्यासाठी साजरा केला जातो युवक दिन. स्वामी विवेकानंदांचं प्रसिद्ध वाक्य आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी केल्याशिवाय थांबू नका. तरुणांना त्यांनी संदेश दिला की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. अशा प्रकारे या ठिकाणी आपण राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद याशिवाय काही ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये थिओसॉफिकल सोसायटी, ही जी काही थिओसॉफिकल सोसायटी आहे ही 1875 मध्ये अमेरिकेमध्ये स्थापन आहे आणि थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्याच्या मध्ये दोघांचा पुढाकार आहे. त्यामध्ये मॅडम हेलेना ब्लॅवस्की आणि कर्नल हेनरी स्टील अलकॉट. हेनरी स्टील अलकॉट आणि मॅडम ब्लॅवस्की या दोघांनी अमेरिकेमध्ये 1875 थिओसॉफिकल सोसायटी स्थापन केली. या थिओसॉफिकल सोसायटीच्या स्थापनेनंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी दोघांना भारतात बोलवलं. ते दोघं भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यावर 1882 मध्ये भारतामध्ये अड्यार या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटीचं केंद्र स्थापन झालं भारतामध्ये. आणि या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा ज्या काही अॅनी बेझंट आहे 1907 पासून ते 1933 पर्यंत अॅनी बेझंट ह्या थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर मुस्लिम समाजातील समज सुधारणा जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये बंगालचा नवाब जो होता अब्दुल लतीफ, या अब्दुल लतीफ यांनी कोलकात्याला 1863 मध्ये मोहमेडन लिटररी सोसायटी नावाची त्या ठिकाणी आपण शैक्षणिक संस्था म्हणून स्थापन केली. त्यानंतर 1875 सर सय्यद अहमद खान यांनीच याचं रूपांतर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये केलं, ज्याला आज आपण अलीगड मुस्लिम विद्यापीठ असं म्हणतो. अशा प्रकारे हे अलीगड मुस्लिम विद्यापीठ सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जे स्थापन केलं होतं त्याचा विस्तारित रूप म्हणजे हे अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे. त्यानंतर शीख धर्मातील सुधारणामध्ये जर आपण पाहिलं तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. गुरु नानकांपासून शीख धर्माची जी काही परंपरा सुरू झाली गुरूंची ती साधारणतः गुरु गोविंद सिंग जे शिखांचे 10वे गुरु आहे. म्हणजे पहिले गुरु नानकजी आणि 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या अशा प्रकारे 10 गुरूंचा हा प्रवास आहे. आणि गुरु गोविंद सिंग यांनी शेवटी नंतर जाहीर केलं ज्यावेळी नांदेड या ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांचं निधन झालं आणि त्यांनी आधी आता यानंतर कोणीही गुरु होणार नाही तर आपला हा ग्रंथ हाच आपला गुरु असेल म्हणून त्याचं नाव गुरु ग्रंथ साहिब असं आहे. ते शिखांच्या आता सध्या गुरु कोण नाही तर त्यांचा ग्रंथ हाच गुरु आहे, गुरु ग्रंथ साहिब. त्यांचे गुरु जे आहेत गुरु तेग बहादर यांना
औरंगजेबाने मारून टाकलं होतं. 1865 मध्ये त्याची हत्या केली होती. त्यानंतर गुरु अर्जुनदेव होते, त्याची हत्या जहांगीराने केली होती. त्यानंतर खालसा दल, हे लढाऊ दल जे आहे शिखांमधलं, हे खालसा दल कुणी स्थापन केलंय तर हे गुरु गोविंद सिंगांनी स्थापन केलं. हे लढाऊ अशा प्रकारचे एक दल निर्माण केलं होतं गुरु गोविंद सिंगांनी. हे शीख धर्माचे 10वे गुरु आहेत. त्यानंतर ब्रिटिश कालीन भारतातील काही महत्वाच्या राष्ट्रवादी संस्था आहेत. त्यामध्ये बंग भाषा प्रचारिका सभा 1836, लँड ओनर्स असोसिएशन जुलै 1838, बंगाल प्रांतामध्ये द्वारकानाथ टागोर यांनी पुढाकार घेतला होता संस्थेच्या स्थापनेमध्ये. बेंगॉल ब्रिटिश सोसायटी 20 एप्रिल 1843, ब्रिटिश इंडियन असोसिएशन 31 ऑक्टोबर 1851, ही सुद्धा कोलकात्यालाच आहे. इंडियन लीग 1875, बाबू शिरीष कुमार घोष. त्यानंतर इंडियन असोसिएशन 1876, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. त्यानंतर मद्रास प्रांतामध्ये मद्रास महाजन सभा मे 1884 मध्ये सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केली होती. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन, हे जे काही ईस्ट इंडिया असोसिएशन आहे हे 1866 ला लंडनला स्थापन झालेलं आहे इंग्लंडमध्ये, आणि ही स्थापन केलं होतं दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन कुठं स्थापन केलंय तर लंडनला स्थापन केलंय 1866 ला. आणि सगळ्यात शेवटी या सर्वांच्या शेवटी एक राष्ट्रीय सभा स्थापन झाली जिनं संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व केलं, ज्याला आपण भारतीय राष्ट्रीय सभा म्हणतो. 28 डिसेंबर 1885 ला ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यानं, निवृत्त झालेल्या सनदी अधिकाऱ्यानं 1885 ला 28 डिसेंबरला भारतीय राष्ट्रीय सभा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामधील प्रबोधनाचं पर्व पाहिलं, ज्यामध्ये राजाराम मोहन रॉय असतील त्यापासून तर विवेकानंदापर्यंत मुस्लिम धर्मामध्ये, शीख धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मसुधारणा आणि ब्रिटिश कालीन वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय सभेचे जे काही महत्वपूर्ण अधिवेशन आहेत त्या महत्वपूर्ण अधिवेशनांची माहिती पाहणार आहोत. कोणतं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, त्यामध्ये कोणता महत्वाचा ठराव पास झाला, अशा प्रकारची माहिती आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय त्याबद्दल आपले धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.